श्लोक 15वा. कर्म ब्रह्मोद्भव विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्ये यज्ञे प्रतिष्ठितम्. अर्थ: कर्म वेदापासून उत्पन्न होते. वेद परमात्म्यापासून झाले आहेत, म्हणून सर्व वस्तू प्रकाशकत्वाने व्यापक असलेला वेदच मुख्यतः यज्ञात प्रतिष्ठित असतो. माऊलींची ओवी पाहूया. यज्ञात प्रगटी कर्म, कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप. तया वेदाते परात्पर, प्रसवतसे अक्षर, म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध. विवरण: यज्ञकर्म हे नियमांच्या ज्ञानापासून म्हणजेच वेदापासून उत्पन्न होते. वेदामध्ये यज्ञ म्हणजे काय व तो कसा करावा याची समग्र माहिती सांगितलेली आहे. म्हणजेच कर्म ज्ञानापासून उत्पन्न होते असे म्हणतात. कोणती गोष्ट कशी करावी याचे संपूर्ण ज्ञान असेल तरच ती गोष्ट आपल्याला करता येते व त्यात आपण यशस्वी होतो. आपल्या नित्य व्यवहारातही आपल्याला हाच अनुभव आहे. या श्लोकात ज्ञान म्हणजे ब्रह्म असे सांगितले आहे. निरनिराळे यज्ञ करण्याचे नियम किंवा रीत ज्या वेदात सांगितली आहे ते वेद परमात्म्यापासून निर्माण झाले आहेत आणि त्यांना अक्षर असे म्हणतात. अक्षर म्हणजे अव्यय असे ब्रह्मच आहे. यज्ञात फलाची अपेक्षा न करता यज्ञ दानादी कर्मे करतात. मागील श्लोकात यजन म्हणजे देणे असा अर्थ सांगितलेला आहे. या यज्ञाच्या मागे सर्व जगत आहे, तर जगाचे पाठीशी यज्ञ आहे. या जगाची उत्पत्ती कर्मातून म्हणजेच यज्ञातून झाली आहे. म्हणून प्रत्येकाने प्रकृती स्वभावानुसार कर्म करावे व त्याचे पर्यवसान यज्ञात होईल असे पाहावे. असे झाले तर सर्वांचा उद्धार होईल. अक्षर म्हणजे वेदातील ज्ञान. अक्षर म्हणजे अव्यय आत्मा. ज्ञान हा आत्म्याचा गुण आहे. समर्थ म्हणतात, जयाचे मती स्फूर्ती, लोक भजनी स्तवन करीती आत्मयाचे. आत्मा म्हणजेच परमात्म्याचा अंश. तो चित स्वरूप असल्याने त्याच्यापासून ज्ञान प्रगट होते. बल, विज्ञान, ध्यान, चित्त, संकल्प, वाणी, नाममंत्र, कर्म इत्यादी सर्व प्रगट होते. हा विचार समर्थांनी दासबोधात खूप विस्तृतपणे मांडला आहे. दशक 16, समास 7, 8, 10 यामध्ये त्यांनी विविध उदाहरण देऊन हा विचार स्पष्ट केलेला आहे. या क्रमाने विचार केला तर यज्ञात परमात्म्याची उपस्थिती आहे. सर्व व्यापक असा परमात्मा यज्ञात नित्यच उपस्थित असतो. तसेच यज्ञ म्हणजे सत्कार, सत्संगती, दानात्मक कर्म, श्रेष्ठांचा गुरुजनांचा आदर, लोकांचे संघटन आणि समाजातील सर्वांवर किंबहुना सर्व प्राणी मात्रांवर उपकार करण्याचे प्रशस्त कर्म आहे. परमात्म्याला आपल्याजवळ सतत राखण्यासाठी यज्ञ हा एक सुंदर उपाय आहे. म्हणून प्रत्येकाने आपले जे जे कर्तव्य आहे ते उत्तम रीतीने पार पाडून कर्माचे हे यज्ञचक्र सतत सुरू ठेवावे. कारण एकाने दुसऱ्याला देणे म्हणजे यज्ञ. यातील देणारा व घेणारा तसेच दिलेली वस्तूसुद्धा ब्रह्माचाच अंश आहे. कारण जे जे उत्पन्न होते त्या प्रत्येकामध्ये ब्रह्म आहेच. ते सर्वव्यापी आहे. दोघांमध्ये घडणारी क्रियासुद्धा ब्रह्मच आहे. ब्रह्म हे नित्य आहे, म्हणूनच ते यज्ञात नेहमीच स्थित असते. इथे थांबूया.